नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती नावालाच, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा विना हेल्मेट प्रवास। बाळासाहेब आंबेडकर इंडिया आघाडीत आल्यास माझे मंत्रीपद त्यांना देणार, रामदास आठवले यांचे आवाहन। कारंजा येथे बोलेरो व ऑटोचा भीषण अपघात, 10 जण गंभीर असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतलेला निर्णय सार्थकी, महायुती मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती। मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरात पतंग उत्सव साजरा, रंगबेरंगी ठिपक्यांनी सजले आकाश। आता सविस्तर बातम्या। अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवास करण्यासाठी हेल्मेटचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेत पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवास करताना हेल्मेट सक्ती करण्याचे पोलीस अधीक्षकांनी उचललेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह असताना पोलीस कर्मचाऱ्यांकडून हेल्मेट सक्तीचे पालन होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। अकोला जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मोटरसायकल चालवताना हेल्मेट सक्ती केली असताना अजूनही काही कर्मचारी विना हेल्मेट प्रवास करताना दिसत आहेत। अकोला जिल्हा व शहरात टप्प्याटप्प्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी हेल्मेट सक्ती होणार असल्याची माहिती असून यापूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षकांचे आदेश असतानाही अनेक कर्मचारी विना हेल्मेट प्रवास करीत असल्याने हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी कधी होणार याबाबत चर्चा होत आहे। सिटी न्यूजने याबाबत आढावा घेतला असता अनेक पोलीस कर्मचारी विना हेल्मेट आढळून आले, तर काही कर्मचाऱ्यांनी हेल्मेट केवळ नावालाच म्हणून गाडीच्या एका साईडला लावलेले आढळले। त्यामुळे हेल्मेटबाबतची जनजागृती पोलीस बांधवांमध्येही होणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत। तसेच अकोला शहरात वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्या जात असून मोटरसायकलवर सर्रास ट्रिपल सीट वाहन चालवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे। यांच्यावर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षातील सर्व घटकांनी एकत्रित यावे। त्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या तिन्ही भावांचे जे वेगवेगळे पक्ष आहेत त्यांनी सर्वप्रथम आपल्या 3 भावांना एकत्रित आणावे व रिपब्लिकन आघाडीचे नेतृत्व करावे। प्रकाश आंबेडकर NDA आघाडीत आल्यास माझे मंत्रिपद त्यांना देण्यास तयार असल्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत केले। राहुल गांधी सध्या एकटे असून त्यांना साथीदाराची गरज आहे। दलित समाजात अनेक उच्च शिक्षित मुली असून त्यांनी दलित समाजातील मुलीशी लग्न करण्याचा सल्ला रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिला। आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर असून देश विकासाकडे वळत असल्याची भावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली। यावेळी त्यांनी सामाजिक न्याय विभाग, मराठा आरक्षणासह विविध विषयांवर आपली मते मांडली। आमचे दरवाजे खुले आहेत, म्हणजे जर बाळासाहेबांना आणि 12 जागा दिलेल्या नाही तर त्यांनी आमच्या सोबत यायला हरकत नाही। बाळासाहेबांनी मी एकत्र आलो तर अजूनही मोदींना मोठी साथ मिळणार आहे। शिवसेनेसोबत बाळासाहेबांनी इंडियामध्ये आलं तर त्यांचं स्वागत आहे आणि जर ते इंडियामध्ये आले तर माझं मंत्रिपद त्यांना द्यायला मी तयार आहे। त्यांनी इंडियामध्ये यावं। राहुल गांधींच्यासाठी आता एक तर राहुल गांधी एकटे पडलेले आहे, त्यामुळे त्यांना कोणत्या साथीदाराची आवश्यकता आहे। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं आणि लग्न करायचं असेल तर आमच्या दलित समाजामध्ये अत्यंत ॲक्टिव्ह मुली आहेत, शिकलेल्या मुली आहेत, क्वालिफाईड मुली आहेत आणि जर जातीवाद संपवायचा असेल, भारत जर त्यांना जोडायचं असेल तर त्यांनी दलितांना जोडून त्यांनी सुरुवात करावी आणि त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं, निवडणुकीच्या अगोदर लग्न करावं अशी आमची विनंती आहे। मला वाटतं की मी करण्यापेक्षा हे प्रकाश आंबेडकरांनी करावं। प्रकाश आंबेडकरांनी अगोदर त्यांच्या घरातल्या 3 भावांना एकत्र आणावं। एक तर त्यांची तिन्ही भावांचे 3 वेगवेगळे पक्ष आहेत आणि ऐक्यासाठी माझा विरोध नाही आहे। मी तर अनेक वेळेला सांगितलं की बाळासाहेब ज्येष्ठ नेते आहेत, ॲक्टिव्ह पॉलिटिशियन आहेत, राजकारण कसं करायचं याची त्यांना चांगली कल्पना आहे माझ्यापेक्षाही। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे, मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे।
पण बाळासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाचं नाव सोडून त्यांनी वंचित बहुजन आघाडी नाव केलेलं आहे. एकतर बाबासाहेबांचा पक्ष पुढे चालवाचा होता, पण त्यांनी त्या पक्षाचं नाव न घेता वंचितांना एकत्र आणणं हेच रिपब्लिकन पक्षाचं काम होतं. बाबासाहेब स्वतः 2 वेळेला निवडणुकीमध्ये हारले, भंडाऱ्यामध्ये आणि मुंबईमध्ये. म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की आपल्याला सगळ्या जातींना एकत्र आणलं पाहिजे. आणि पॅन्थरच्या काळापासून आमची भूमिका हीच आहे की सगळ्या जाती जमातींना वंचितांना एकत्र आणलं पाहिजे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील मारुती शोरूम जवळ बोलेरो आणि ऑटोच्या भीषण अपघातात 10 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात रेफर केले असल्याची माहिती आहे. कारंजा सार्वजनिक बांधकाम उपविभागाची बोलेरो गाडीमध्ये अभियंता सतीश चव्हाण शासकीय कामानिमित्ताने पोहरादेवी जात असताना अचानक ऑटो आडवा आल्यामुळे अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ आरोग्य प्रमुख शुभम भोयर यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेला माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. श्री गजानन महाराज रुग्णवाहिका श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य स्वामी महाराज यांची घटनास्थळी वेळेवर दाखल झाल्या. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले आहे. पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत. रविवारी अकोल्यातील खुले नाट्यगृहात संपन्न झालेल्या महायुती जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी सार्थ ठरवला असून ही आघाडी अधिक मजबूत होण्याचा विश्वास राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. रविवारी अकोल्यातील खुले नाट्यगृहात महायुती जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआय यासह महायुती घटक पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुती घटक पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप महाआघाडीत समाविष्ट असलेल्या सर्व घटक पक्षांनी आपली ताकद दाखवून दिली, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांची गर्दी पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. त्यात महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाने अकोल्यात शक्ती प्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयापासून आयोजित भव्य रॅलीमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजितदादा पवार साहेबांनी यांच्या समर्थनार्थ घोषणा देत शिस्तबद्ध पद्धतीने रॅली खुले नाट्यगृहाकडे आली. संपूर्ण मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची संघटनात्मक ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख बळकट करीत आहेत, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने येणे म्हणजे अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाला एक प्रकारे प्रतिसाद आहे, अशी प्रतिक्रिया महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. विशेषतः आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो प्रतिसाद दिला, त्यामुळे या निमित्तानं अजितदादा पवार यांनी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर जो विश्वास टाकून त्यांच्यासोबत युती केली, त्या विश्वासावर शिक्कामोर्तब केला असं मी समजतो. मकर संक्रांतीनिमित्त अकोला शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून संक्रांतीला सारे आकाशच रंगबिरंगी ठिपक्यांनी रंगलेले दिसले. पतंगोत्सवाचा उत्साह बच्चे कंपनीसह तरुणाईमध्ये दिसून आला. शहरातील युवकांनी घराच्या गच्च्यांवर डीजेच्या तालात आज पतंगोत्सवाचा आनंद घेतला. मकर संक्रांतीनिमित्त शहरातील नागरिकांनी डीजे आणि संगीताच्या तालावर ढील दे दे रे भैया असे म्हणत पतंग उडविण्याचा आनंद घेतला. दिवसभर ठिकठिकाणी मकर संक्रांतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भागात ओ काट असे ओरडण्यासाठी माईकची व्यवस्थाही करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा झाल्यामुळे आकाश रंगबिरंगी पतंगीमुळे सजून आले होते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या उत्सवात नायलॉन मांज्याचा वापर मोठा होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रानमित्र निसर्ग माझा सोबती क्लबद्वारे आयोजित देव निसर्गाचे देणे ही अनोखी उखाणे स्पर्धा नुकतीच स्वर्गीय अरुण दिवेकर सार्वजनिक वाचनालय हॉल जठारपेठ येथे पार पडली.
यावेळी स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत निसर्गाप्रती ऋण व्यक्त करणारे उखाणे सादर केले। बालमित्र माझा सोबती क्लबद्वारे आयोजित देऊ निसर्गाची देणे उखाणे स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून दीपाली देशपांडे, देवश्री ठाकरे यांची उपस्थिती होती। सहप्रायोजक म्हणून तनिष्क शोरूमचे संस्थापक योगेश खंडेलवाल, आध्याज आर्टिजनाच्या संस्थापिका अनघा दीक्षित, पारिजात कलाच्या संस्थापिका श्रेया संगवई, उत्सव कलेक्शनच्या संस्थापिका श्वेता पवनीकर, मानसी फॅशन्सच्या संस्थापिका मानसी पांडे ह्या होत्या। तर परीक्षक म्हणून अमरजा ढुमे व स्वामिनी गाडगीळ यांची उपस्थिती होती। यावेळी उखाणे स्पर्धेतील प्रथम पारितोषिक सिल्कची साडी, मानाचा चांदीचा करंडा व पोटली उर्मिला दाणे यांना, द्वितीय पारितोषिक सिल्कची साडी, मानाचा चांदीचा करंडा व पोटली अस्मिता देशमुख यांना, तृतीय पारितोषिक सिल्कची साडी, मानाचा चांदीचा करंडा व पोटली ही दीपाली माथने यांना, तर उत्तेजनार्थ 5 मानाचे चांदीचे करंडे सौ रेखा फुंडकर, सौ मेघा चिकार, सौ धनश्री तापी, सौ स्नेहल बोरे, सीमा जीवतोडे यांना देण्यात आले। कार्यक्रमाचे निवेदन आयोजिका पल्लवी दिवेकर यांनी केले। पाहुण्यांचा परिचय दीपा राजूरकर यांनी दिला, तर आभार प्रदर्शन निशा खोसला यांनी केले। यावेळी उपस्थित महिला वर्गाचे स्वागत प्रीती भाकरे यांनी हळद कुंकू व तिळगुळ देऊन केले। यावेळी तब्बल 200 मेंबरशिप्स एकाच दिवशी मिळवून रानमित्रने एक नवीन विक्रम रचला आहे। निसर्गाप्रती ऋण व्यक्त करणाऱ्या अनोख्या उखाणे स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि निसर्गाप्रती प्रत्येकाचे असणारे ऋण यामधून व्यक्त झाले। नमस्कार, माझं नाव उर्मिला संतोष दाणे, मी जठारपेठ अकोला येथील रहिवासी आहे। पल्लवी दिवेकर यांनी आयोजित उखाणे स्पर्धामध्ये मला प्रथम पारितोषिक मिळाले, याचा खूप आनंद आहे। यांनी अत्यंत आगळीवेगळी अशी स्पर्धा आयोजित केली होती। पर्यावरणाच्या संवर्धनाबद्दल आपल्याला यातून बरीच माहिती मिळाली, यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते। नमस्कार, मी अस्मिता प्रशांत देशमुख। आज या कार्यक्रमासाठी इथे मी आमंत्रित झाले होते आणि इथे पल्लवी दिवेकरांनी निसर्गाचं देणं हा कार्यक्रम फारच वेगळ्या प्रतीच्या धाटणीचा इथे सादर केलेला आहे। उखाण्यातून वेगवेगळ्या बायकांनी त्यांचे मत प्रदर्शित केले आहेत, त्याच्यामुळे निसर्गाप्रती जी आपल्यामध्ये जी जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे ती या कार्यक्रमातून नक्कीच सादर झालेली आहे। निसर्गाचं देणं या कार्यक्रमात मला जे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालंय त्याबद्दल मी पल्लवी दिवेकरांचे खूप आभारी आहे। तसं मला हे अपेक्षित नव्हतं, तरी पण अपेक्षित पैसे मिळालेलं जे प्राइज असते त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। रानमित्र निसर्ग माझा सोबती प्रस्तुत देऊ निसर्गाचे देणे ही अनोखी उखाणे स्पर्धा नुकतीच पार पडली आहे आणि त्याचं आयोजन रानमित्र क्लबद्वारे आम्ही पूर्ण टीमनी केलं होतं। त्याचं एक विशिष्ट असं ध्येय हे होतं की मकर संक्रांत हा सुगीचा दिवस असतो, म्हणजे नुकतंच पीक आलेलं असतं आणि आपण सूर्यनारायणाची पूजा तेव्हा करतो आणि सूर्याचं महत्व किंवा त्याचं ऋण हे आपल्या जीवनात खूप मोठं आहे, हे त्याला थँक्यू म्हणायची एक पद्धत आहे आपली। तर म्हणूनच आज ही कॉन्टेस्ट मी घेतली होती आणि त्याच्यात अनोखेपण हे होतं की तुम्हाला निसर्गाचं ऋण व्यक्त करणारेच उखाणे घ्यायचे होते आणि त्यात आपण भरघोस असा प्रतिसाद आम्हाला लाभला आहे आणि इथे पूर्ण हे जे ऑडिटोरियम आहे हे गच्च भरलं होतं आणि आमचे खूप सारे छान असे स्पॉन्सर्स त्यांनी आम्हाला खूप छान मदत केली आहे। चांदीचे करंडे हे आम्हाला तनिष्क जे टाटाचं शोरूम आहे ह्यांनी स्पॉन्सर केले होते आणि साड्या आद्याज आर्टिजनात, त्यानंतर उत्सव कलेक्शन आणि मानसी फॅशन्स ह्यांनी केलं होतं आणि पोटल्या ह्या पारिजात कला ह्यांनी आम्हाला स्पॉन्सर केल्या होत्या। आणि आमची जी ही पूर्ण टीम आहे ही कायम निसर्गाचं काही ना काही देणं आपण लागतो या एक ध्येय घेऊनच असे कार्यक्रम अनोखे तुमच्या पुढे सादर करत असते आणि तुमचा सहभाग आणि तुमचं असाच आम्हाला साथ लाभेल पुढेही अशी मी आशा करते। आणि आयोजिका म्हणून आणि या रानमित्र क्लबची संस्थापिका म्हणून मी सगळ्यांचेच आभार व्यक्त करते। धन्यवाद। केंद्रीय मंत्री रामदास आठवले वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वाशिम विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत अकोला येथील लोकसभेच्या जागेबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले। पाहूया काय म्हणाले रामदास आठवले।
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पत्रकार परिषदेत अकोल्याची जागा लोकसभेसाठी तुम्ही मागणार का असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ही जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली असं मोठं वक्तव्य आठवलेंनी केलंय। यावर आंबेडकरांना तुमचा पाठिंबा आहे का असं विचारलं असता आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला पाठिंबा दिल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे प्रतिपादन केले। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेला 12 जागांचा फॉर्म्युला आघाडीने स्वीकारावा, त्यानंतर त्यांचे 12 वाजवण्यात आम्हाला यश येईल असा टोलाही यावेळी रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला लगावलाय। अकोलाही प्रकाश आंबेडकरांसाठी सोडलेले आहे आम्ही। प्रकाश आंबेडकरांचा जो फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीला माझी सूचना आहे, प्रकाश आंबेडकरांनी जो 12-12-12-12चा जो फॉर्म्युला दिलेला आहे अत्यंत चांगला फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला त्यांनी स्वीकारावा आणि त्यांनी 12-12चा फॉर्म्युला स्वीकारला की आम्हाला लोकसभेत त्यांचे 12 वाजवायला वेळ लागला। ठीक आहे, तर त्यांचा फॉर्म्युला आहे। माननीय प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जातील की नाही याबद्दल शंका आहे, पण त्याला निर्णय पाठिंबा देईल त्यांना अकोल्यामधून उभे राहिले तर आमची आठवले त्यांना पाठिंबा देईल। आमचा पाठिंबा राहणार, जर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला तर त्यांना विचार करू, त्यांनी जर आम्हाला पाठिंबा दिला तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू। जन्मताच मनगटापासून एक हात व अपघातात एक पाय गमावलेला दिव्यांग धीरज बंडू कडसाई सोमवारी सायकलने आज अकोट ते अयोध्या प्रवासाला निघाला, त्यामुळे धीरजचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। यावेळी श्रीरामाच्या गजराने शहर निनादले होते। यापूर्वीही धीरजने शारीरिक दिव्यांगत्वावर मात करीत अनेक गड किल्ले सर केले आहेत। आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक म्हणून रशियामधील माउंट एल्ब्रुज हिमशिखर व दक्षिण आफ्रिकेतील माउंट किलिमंजारो शिखर सर करून तिरंगा फडकवला होता। त्याच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे। तसेच श्रीनगर ते कन्याकुमारी हे 3651 किलोमीटर अंतर सायकलने 12 दिवसात पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला होता। अकोट ते अयोध्या 1051 किलोमीटर सायकलवारी संत गजानन महाराज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे दर्शन घेऊन सुरू केले। शहरात ठिकठिकाणी धीरजचे स्वागत करण्यात आले। आमचा प्रवास 5 दिवसाचा असणार आहे। अजून मी आता अमरावती नागपूर जबलपूर रिवा सुलतानपूर आणि मग अयोध्येला आम्ही 21 तारखेला जाऊन मंदिराचं उद्घाटन करता मी जात आहे। आमचं सायकल चालवा पर्यावरण वाचवा म्हणून एक संदेश आहे आणि आमचे पुरे अकोटचे लोक मला सध्या सहकार्य करत आहेत। मी निघत आहे आज। यावर्षी मकर संक्रांतीचा सण महिनाभर साजरा होणार असून मकर संक्रांती निमित्त तिळगुळ, हळदी कुंकवाच्या वस्तू यासह आकर्षक पतंगीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे। यावेळी हलव्याच्या दागिन्यांच्या साजाने थटलेल्या बाजारपेठेत संक्रांतीच्या गोड पदार्थांचा गोडवा दरवळतो आहे। संक्रांतीनिमित्त रेडीमेड तिळगुळ, तिळाचे लाडू, चिक्की, गुळाची रेवडी, साखर फुटाणे खरेदीला यंदाही प्राधान्य देण्यात आले। तिळगुळ 200 रुपये, रेवडी 120 रुपये, तिळाचे लाडू 180 रुपये किलोने मिळत आहेत। तसेच संक्रांतीला विशेष मान असणाऱ्या हलव्याच्या दागिन्यांमध्ये मुकुट, बाजूबंद, अंगठी, झुमके, वेल, झुमके, गजरे, मोहनमाळ, सुट्टे तणमणी, मंगळसूत्र, बांगडी, घड्याळ, नथ, छल्ला, हार, फुलगुच्छ, नेकलेस अशा दागिन्यांना महिला वर्गाने पसंती दिली। हळदी कुंकवाचे वाण खरेदीसाठी विविध आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी रविवारी महिलांची गर्दी अधिक दिसली। संक्रांत सणात कापडी आणि कागदी पतंगांचे विशेष आकर्षण दिसून आले। यामध्ये कार्टून्स पतंगीला दरवर्षीप्रमाणे अधिक मागणी आहे। त्याचप्रमाणे कापडी पतंगांमध्ये गरुड, स्पायडरमॅन, फिश, अँग्री बर्ड या पतंग आकर्षण ठरले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती नावालाच, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा विना हेल्मेट प्रवास। बाळासाहेब आंबेडकर इंडिया आघाडीत आल्यास माझे मंत्रीपद त्यांना देणार, रामदास आठवले यांचे आवाहन। कारंजा येथे बोलेरो व ऑटोचा भीषण अपघात, 10 जण गंभीर असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतलेला निर्णय सार्थकी,
महायुती मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती. मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरात पतंग उत्सव साजरा. रंगबेरंगी ठिपक्यांनी सजले आकाश. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.